नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. 1 जुलैपासून महागाई भत्ता वाढला. जण घ्या किती वाढणार पगार. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, CPSE मध्ये असणाऱ्या अधिकारी आणि नॉन युनियनाइज सुपरवायझर्ससाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या जल उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रम विभागाने 1 जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्स म्हणजे DIDA अर्थात औद्योगिक महागाई भत्त्याच्या सुधारित दरांची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे पात्र कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असून त्यांना टेक होम मध्येही सकारात्मक बदल दिसून येणार आहे. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या सॅलरीचा महत्त्वाचा भाग असतो. वाढत्या महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार वेळोवेळी महागाई भत्त्यात सुधारणा करत असते. CPSE कर्मचाऱ्यांसाठी हा भत्ता इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्स या पद्धतीनुसार निश्चित केला जातो. नवीन अधिसूचनेनुसार 2017 वेतन श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांसाठी IDA दर 55.7% करण्यात आला आहे. 2007 वेतन श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांसाठी हा दर 241.7% ठरवण्यात आला असून 1997 वेतन श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांसाठी IDA वाढून 476.9% पोहोचला आहे. तर 1987 वेतन श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या सरासरीच्या आधारे 18,298 इतकी रक्कम ठरवण्यात आली आहे. या वाढीचा थेट फायदा कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर होणार आहे. उदाहरणार्थ 2017 वेतन श्रेणीनुसार एखाद्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 50,000 रुपये असल्यास 55.7% IDA नुसार त्याला 27,850 महागाई भत्ता मिळेल. त्यामुळे एकूण सॅलरीमध्ये मोठी वाढ होणार आहे. पण प्रत्यक्ष वाढ ही कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरी आणि लागू वेतन श्रेणीनुसार वेगवेगळी असेल. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.